संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. मात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला आणि बालविकास विभागावर सोपवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून 15 जून पासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सखोल छाननीनंतर एकूण 2.5 कोटी अर्जांपैकी 1,77,00,000 महिला पात्र ठरल्यात, तर बँक लिंकिंग, उत्पन्न मर्यादा आणि तांत्रिक त्रुटींमुळे तब्बल 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले. तर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. ई केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते. ई केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे. ई केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी ई केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत. चार हप्ते थकलेले आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते थकलेत. 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधी फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून हे पैसे मिळालेले नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास 4 महिन्यांपासूनचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत आणि यानंतर आता हे हप्ते 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं देखील कळत आहे. त्यामुळे 4 महिन्यांचे हप्ते हे आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधीचा टप्पा असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. जवळपास 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत आणि त्यामध्येच जवळपास 4 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशी माहिती सध्या समोर येते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते सध्या थकल्याचं कळत आहे. तर 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत. आधी फेब्रुवारी, मार्च आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा खात्यामध्ये जमा होईल. सामाजिक आणि न्याय आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीयेत असं सांगण्यात येत आहे. माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे. दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे. या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार. या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया. ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही. ई केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं. तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय. वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात.
80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली. सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातलाय. 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात. केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही. तर बघा, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 15 जूनच्या संध्याकाळपासूनच सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पाहू शकता लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी. सर्व लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा हप्ता पण तुमचा आता वाटप झालेला आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 15 जूनच्या संध्याकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 15 जूनच्या संध्याकाळपासूनच महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे. आता बघा, मे महिन्याचा हप्ता आलेला आहे महिलांना. मे महिन्याचा हप्ता किती महिलांना आलेला आहे त्यांनी लगेच आलेले आहेत लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आता महत्वाचं लक्षात घ्या बघा, पैसे आलेले आहेत किंवा पैसे आलेले नाहीत. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता तुमचा मेचा हप्ता तुम्हाला जमा झालाय, परंतु मे हप्ता जमा झाल्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधी येणार याची पण महत्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा गरजेचा आहे. आता पुढे बघा, महत्वाची माहिती काय आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता. बघा, याआधी आपण पाहिलं तर मार्च आणि एप्रिल दोघं महिन्यांचे हप्ते शासनाने एकाच वेळी दिलेले होते लाडक्या बहिणींना. असे 3000 रुपये दोघं महिन्यांचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींना दिलेले होते. आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे. लक्षात घ्या, हा जो निधी आहे तो थेट हस्तांतरणाद्वारे प्रक्रियेमध्ये बघा मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित होत आहे. म्हणजेच काय तर काही महिला राहिल्या असतील तर त्या महिलांनाही पैसे येऊन जातील. फक्त लक्ष द्या, थोडा वेळ वाट बघा, कारण पैसे हे टप्प्याटप्प्याने पाठवले जातात. बघा, पैसे हे टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहेत, त्याच्यामुळे काही दिवसांचा त्या ठिकाणी वेळ लागू शकतो. अजिबात काळजी करायचं नाही लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे येऊन जातील. दुसरी एक महत्वाची बातमी म्हणजे तुमच्यासाठी आहे बघा, ई केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ती पुन्हा सुरू होणार आहे. ई केवायसीचं पोर्टल पुन्हा सुरू होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. तर जसं ई केवायसीची पोर्टल सुरू होईल किंवा ई केवायसी करणं सुरू होईल तशी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळेल. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जे आहे ते दररोज बघत राहा. लाडकी बहीण योजनेची दररोज काही ना काही अपडेट येत असते आणि ती तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागतील. जर व्हिडिओ पाहिला नाही तर कदाचित तुमचेही पैसे बंद होऊ शकतात. काही नवीन जर सरकारने त्या ठिकाणी अट टाकली तर ती तुम्हाला समजायला पाहिजे, कळायला पाहिजे, म्हणून तुम्हाला व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी दररोज व्हिडिओ सर्वांनी पाहत राहायचा आहे. बघा, मेचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे. ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांना पण निधी येऊन जाणार आहे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 10 जून रोजी 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आलेली होती. बघा, 10 जूनला शासनाने एक निर्णय काढला होता, शासन निर्णय. त्याच्यामध्ये शासनाने महिला व बालविकास विभागाला निधी जो आहे तो वितरित करण्यास मान्यता दिलेली होती आणि तो जो GR आहे तो सामाजिक न्याय विभागामार्फत काढण्यात आलेला होता. आता बघा, मे महिन्याचा हप्ता 15 जून पासूनच वितरित केला जात असला तरी देखील तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा SMS प्राप्त झालेला नाहीये. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे. आपण पाहिलं, बँकिंगचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार डेली चालू असतात, दररोज चालू असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंगचे व्यवहार होतात. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला SMS यायला राहून गेला किंवा आला नाही तर तुम्हाला काळजी करायचं नाही. तुमच्या मोबाईलमध्ये बँकिंगचे ऍप्स असतात, त्या ऍप्स ओपन करायचे, लगेच चेक करून घ्यायचे पासबुक किंवा स्टेटमेंट. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल तुमचे 1500 रुपये आलेले आहेत किंवा नाही. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांनी मेसेज आला नाही म्हणून घाबरून जाऊ नये. त्याऐवजी आपल्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ऍपवरून बँक स्टेटमेंट तपासावे किंवा थेट बँकेच्या शाखेत जाऊन आपले पासबुक अपडेट करून घ्यावे. पासबुकच्या नोंदींवरून खात्यात पैसे जमा झाले आहेत किंवा नाही याची अचूक माहिती तुम्हाला मिळू शकेल. डायरेक्टली त्या ठिकाणी एंट्री असते बघा, जे पासबुक असतं त्या पासबुकवर डायरेक्टली लिहिलेलं असतं लाडकी बहीण योजना. डायरेक्टली लिहिलेलं असेल ते तुम्हाला लगेच कळणार आहे आणि तुम्हाला समजून जाईल की आमचे पैसे लाडकी बहीण योजनेचे आलेले आहेत. किंवा मग स्टेटमेंट असतं, ते स्टेटमेंट पण तुम्ही काढू शकता, म्हणजे तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज राहणार नाहीये. पुढे बघा, आता
अपात्रतेची प्रमुख कारणे कोणती? बघा, ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांची प्रमुख कारणं कुठली, कशामुळे अपात्र झाल्या? सर्वात महत्वाचं उत्पन्नाची मर्यादा. आपल्या सर्वांना माहिती 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा होती. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना योजनेचा लाभ जो तो मिळणार नाही असं सांगितलेलं होतं. काही महिलांचं वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या निकषांपेक्षा जास्त असल्याचं आढळलेलं आहे. बघा, शासनाने जे काही निकष निश्चित केलेले आहेत, निकष किंवा अटी म्हणता येतील, त्या ज्या निश्चित केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांचे पैसे बंद झाले आहेत. पुढे बघा, तांत्रिक व कागदपत्रांच्या त्रुटी. तांत्रिक अडचणी आहेत किंवा कागदपत्रांच्या त्रुटी आहेत म्हणून प्रशासनाने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती. जवळपास मला वाटतं 4 ते 6 महिन्यांचा कालावधी केवायसी साठी दिलेला होता. तरीही ग्रामीण भागातील इंटरनेटची समस्या ही तर खूप महत्वाची आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या अजूनही आहे. अपूर्ण कागदपत्रे, दुबार अर्ज आणि चुकीच्या माहितीमुळे अनेक अर्ज बाद झालेले आहेत. बघा, अपूर्ण कागदपत्र होती काही महिलांची, त्याच्यामुळे त्यांचे अर्ज बाद झालेत. चुकीच्या माहितीमुळे अनेक अर्ज बाद झाले आहेत आणि त्यामुळे महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आता पुढची महत्वाची माहिती बघा, लिंकिंगची समस्या. बघा, लिंकिंगची समस्या. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे आणि मोबाईल क्रमांक बदलल्यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा फटकाही लाखो महिलांना बसलेला आहे आणि यामुळे जवळपास 70 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. 70 लाख महिला अपात्र झाल्यामुळे 70 लाख महिलांचा जो निधी आहे तो निधी बंद झालेला आहे. 70 लाख महिलांचा निधी बंद झालेला आहे आणि जवळपास 1,66,00,000 महिलांनाच पैसे आता वाटप होत आहे. तर अशा पद्धतीची महत्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात होती. जूनचा हप्ता पण तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.